हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. चला तर मग आज कॅरेमल खीर बघूया. 2 चमचे आपण तांदूळ घेतलेत. कुकरमध्ये पाणी गरम करून घेत आहोत. पाणी गरम झाल्यावर कुकर आपण शिट्ट्या घेणार आहोत. 3 शिट्ट्या चांगला गाळ होईपर्यंत. इंद्रायणी तांदूळ घेतलेत. त्याच्यात आपण अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहोत आणि तांदूळ शिजलेले त्याच्यात आपण दूध चांगलं आटून घेणार आहोत. आता काजू बदामचे बारीक पेस्ट बनवून बारीक काप करून घेणार आहोत आणि ओलं खोबरंही थोडंसं किसून घेणार आहोत किसणीने. आणि आता आपण पटकन खीर कमी आचेवरच आटून घ्यायची, चांगली चाळत राहायचं आहे तिला कंटिन्यू. अशी वेगळी प्रकारची मी आज खीर बनवून दाखवणार आहे युनिक पद्धतीने. तुम्ही करून बघा. नेहमी तीच खीर करून खाण्यापेक्षा आजची ही खीर कॅरेमल खीर बनवलेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. वेगळी टेस्ट आहे, तुम्हालाही आवडेल. दूध चांगलं आटू द्यायचं आहे. आता आपण 1 कप पाणी घेतलं आहे. अर्धा वाटी साखर घेतलेली आहे कॅरेमल बनवण्यासाठी. आपण आता छान असं हे वितळून घेणार आहोत साखर. त्याचं कॅरेमल बनवून घेणार आहोत. खूप 5 मिनिटाचीच प्रोसेस आहे ही. खूप सोपं होते. 10 मिनिटात खीर रेडी तयार होते. बघा आता आपलं अर्धं कॅरेमल तयार झालं. अजून 2 मिनिटात आपलं कॅरेमल तयार होईल. आणि एका साईडला आपलं खीर ही उकळून आटून घेत आहोत. बघा आता तिला कलर चेंज होते मस्त असा छान कॅरेमल सारखा. कलर येतोय. मग काहीच वेळ लागत नाही. 5 मिनिटात कॅरेमल रेडी होतो बनवून. बघा त्याला कलर वगैरे आलेला आहे. आता आपण खीरमध्ये टाकून घेणार आहोत. बघा किती छान कलर आला आहे. करून बघा, खूप टेस्टी अशी होते. आता आपण चाळून घेणार आहोत व्यवस्थित. आणि टेक्स्चर वगैरे एकदम खूप छान आलेलं आहे. व्यवस्थित घट्ट पण झालेली आहे. आणि आपल्या स्वातीज कॉर्नर मराठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. आणि बघा किती छान झालेली आहे. अशा पद्धतीने कॅरेमल खीर ही तुम्ही घरच्या घरी 10 मिनिटात बनवू शकतात. खूप सोप्या आणि इझी पद्धतीने बनली आहे. चला तर मी टेस्ट करून बघते आता. खूप इझी अशी रेसिपी आहे. खूप छान झाली आहे.